आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस, राष्ट्रवादी, शरदचंद्रजी पवार आणि शेतकरी संघटनेच्या वतीनं महाविकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार आमचे बापू वाडकर यांना या ठिकाणी उमेदवारी दिलेले आणि या माध्यमातून काँग्रेसने आणि महाविकास आघाडीच्या विचारातून जे जे उमेदवार दिलेले आहेत त्या पाठीमागे आम्ही सगळी खंबीरपणे उभा राहणार आहे। यामध्ये अजिबात कुणाचाही युगो नाही, आमचा सीट पाहिजे। आम्ही इलेक्टिव्ह मेरिट अशा पद्धतीनं ठेवून प्रत्येकाला प्राधान्य दिलेलं आहे। यावेळी कोणत्याही परिस्थितीमध्ये हातकडे नगरपंचायतीवरती काँग्रेसचा महाविकास आघाडीचा झेंडा फडकवण्यासाठी आम्ही सगळेजण कटिबद्ध आहोत। तसं बघितलं तर हातकणंगले नगरपंचायतीमध्ये जवळपास 5 पॅनल राहण्याची शक्यता आहे। असे पॅनल बाहेर कुठेही दिसत नाहीत, म्हणजे आघाडी इथे असेल का नसेल? इथं 100% आघाडी असेल। आमचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जो वाडकर आहेत हे अत्यंत समाज कार्यातून पुढे आलेलं नेतृत्व आहे, कायम सातत्यानं विचारानं केलेलं आणि सगळ्यांच्या समाजसेवेत प्रत्येक जाती धर्मामध्ये मिसळणारा कार्यकर्ता आणि विरोधी पक्षाचा उमेदवार बघितला तर कॉन्ट्रॅक्टर आहेत। हे स्वतःच्या लाभासाठी आता ही नगराध्यक्षपदाची निवड लढवायला लागलेली आहे। आपल्या कधी तर कार्यकर्त्याला कुठे संधी द्यावी, मोठी करावी, खरं तर कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि म्हणून महाविकास आघाडीनं एक सर्वसामान्य वाडकर सारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी संधी दिली। त्यामुळं हातकडे जनता, एक सामान्य जनता वाडकर सारख्या आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारापाठी खंबीरपणे उभा राहतील। आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हातकणंगले नगरपंचायत ही भ्रष्ट युक्त नगरपंचायत म्हणून लौकिकास आलेली आहे। तो डाग पुसून काढण्यासाठी आम्ही 17च्या 17 उमेदवार या हातकणंगले नगरपंचायतमध्ये लावलेले आहेत आणि याबरोबर सहकारी मित्र आहे ते शरदचंद्र पवार राष्ट्रवादी यांचे आमचे राजू किसन आवळे यांनी लय मोठे योगदान दिले आहे बाबा। त्यांनी कोणत्याही सीटसाठी आग्रह धरलेला नाही, परंतु त्यांना सुद्धा विचारात घेऊन आम्ही चांगल्या पद्धतीनं आम्ही आघाडी करत आहोत। तसेच शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी साहेब यांनी सुद्धा आम्हाला पाठिंबा देऊन चांगल्या पद्धतीने आम्ही इथं पॅनेल लावलेला आहे। इथून पुढील काळात जे काय निर्णय घेईल ते आम्ही हे तिन्ही नेत्याच्या वतीने निर्णय घेऊ, अन्यथा कोणताही आम्ही नगरपंचायतच्या माध्यमातून कोणताही आम्ही नगरपंचायतला डाग लागल असं आम्ही कोणतेही कृत्य करणार नाही, हा आपला शब्द आहे। गेले आता निवडणूक लागल्या विरोधी गटाचे नेते जवळजवळ मला वाटतं गेल्या वर्षीचा जे आर सुद्धा नाही आहे, तांत्रिक मंजुरी आहे, खाडाखोड करून 65 कोटी पाईपलाईन, पाणी पुरवठ्याची पाईपलाईन मंजूर केली असं सांगतात, परंतु आम्ही हातकणंगले जनतेच्या निदर्शनास आणलं, खाडाखोड झालेले आहे त्यात आणि त्यांनीही लोकांची दिशाभूल करून आपण सत्तेवर येऊ पाहतात। परंतु लोकांना माहित आहे 5 वर्ष तुम्ही आजपर्यंत तुम्ही पाण्याची योजना राबविली नाही आणि अचानक तुम्ही तुमच्या इलेक्शन लागल्या पाण्याची आम्ही स्कीम मंजूर करून आणली असं म्हणता, परंतु असं कोणतंही काय हे झालेलं नाही। आज हातकणंगले जनतेला आम्ही सांगू इच्छितो, आम्ही सत्तेवर आल्यावर 100% म्हणजे 100% पाण्याची योजना चांगल्या पद्धतीने राबवू इच्छितो, अशी आम्ही ग्वाही देतो जनतेला।